तर मित्रांनो पहा, तर हे आमचे मावस बंधू आहेत श्री रमेश पवार. हे पूर्वी गुजरातमध्ये सोने चांदी व्यापारामध्ये होते, परंतु कालांतरामुळे कोरोनाच्या पॅचमध्ये गावी आले आणि गावी स्थायिक झाले. तर रमेश साहेब नमस्कार. नमस्कार. आमच्या दर्शकांना थोडासा आपला अनुभव सांगा की बागेचा बहर कधी धरलेला आहे, तुम्ही रेस्ट पिरियडवरती काय काम केलं आहे बागेवरती, किंवा ह्या बागेसाठी मार्गदर्शन कोणाचं आहे? ही प्रथमतः ही बाग आम्ही साधारणतः 20 फेब्रुवारी या दरम्यान धरली आणि रेस्ट पिरियडमध्ये जवळजवळ मी 3 छाटण्या ह्या बागाच्या केल्या. अच्छा. ह्या बागाच्या 3 छाटण्या करून माझी 250 टोटल झाडे आहेत. हां. 250 झाडाला मिनिमम मी 6 ट्रॉल्या शेणखत घातले. 6 ट्रॉल्या शेणखत असं घातलं की एकदम भरगच्च. रासायनिक डोसपेक्षा मी तर 100% प्राधान्य ही शेणखताला देतो. आणि लेंडी खत तुमची स्वतःची? मेंढराचं म्हणजे मिक्स खत. हां, मिक्स खत. आणि मिक्स खतामुळं माझ्या बागाचा एवढा ग्रोथ आहे की रेस्ट पिरियडमध्ये मिनिमम मी माझ्या ह्या बागाच्या 3 छाटण्या झाली टोटल. झाडात ताकद, झाड सक्षम असल्यामुळं भरपूर काय म्हणजे ही झालेलं आहे, मजबूतीकरण झालेलं आहे. आणि सगळी काडी तुम्ही बघचाल, ती काडी तुम्हाला कुठेही तुम्हाला अशी कवळी काडी दिसणार नाही, पूर्ण पेन्सिल काडी दिसणार, एकदम मजबूत काडी, स्टोरेज आहे. आणि आम्हाला पहिल्यापासून नियोजन ही बरडकर साहेबांनी दिलेलं आहे. आजपर्यंत आम्ही जी बहर घेतलेत त्याला आम्ही डॉक्टर तरीके बरडकर साहेब यांना ठेवलेलं आहे, राजेंद्र बरडकर. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं जवळजवळ आम्ही पहिल्या बहरला 99% सक्सेस. आणि आता ही आमचं चालूच आहे दुसरा बहर आहे. ही दुसऱ्या बहरला आम्ही 100% सक्सेस आहे. आम्हाला कुठेही सक्सेसच्या बाबतीत कुठेही आम्ही कमी पडत नाही, कारण का आमच्या बरडकर साहेबांचं मार्गदर्शनच असं आहे की जवळजवळ 100% ती फोकस. झाड धरल्यापासून बाग पूर्ण ती ट्रीटमेंट आहे की नाही, आयशू ट्रीटमेंट असते. त्यामुळं कुठंही आपण म्हणजे कुठलाही लॉस येणार नाही याची गॅरंटी आम्हाला 100% असते. त्यामुळं ती सांगतील त्या पद्धतीने आम्ही खर्च करतो. आणि अधूनमधून आमचे बंधुराजे आहेत श्री देवेंद्रजी जाधव, यांचे बी लक्ष असतं कुठं काय कमतरता आहे, बाबा इथं ही प्रॉब्लेम आहे, ही बाग बांधायला लागते किंवा झाकायला लागते, कवरिंग करायला लागते, छोट्या मोठ्या गोष्टी ती येता जाता सांगून जातात आम्हाला. त्यामुळं आम्हाला त्यांचं बी मार्गदर्शन 30% तरी लाभतं. दर्शकांनो, देवेंद्र जाधव म्हणजे मी स्वतःच आहे, माझं कृष्णदेव राजाराम जाधव नाव आहे, परंतु सर्व मित्रमंडळी देवा जाधवच म्हणतात. तर आभारी आहे. आणि आपण ह्या बागेसाठी स्प्रे शेड्यूल कसं आहे, कोणत्या वेळेस घेता, किंवा न्यूट्रिशन्स फर्टिलायझर जे शेड्यूल आहे